शिवाजी कोण आहे? शिवाजीची पटराणी दुसऱ्या राज्याभिषेकामध्ये कोण होती? महार समाजाची बाई होती. म्हणजे शिवाजीला जो राज्याभिषेक करावा लागला त्या ठिकाणी त्यांना आंतरजातीय विवाह करावा लागला. तो का करावा लागला? तर वज्रसूची नावाचं पुस्तक अश्वघोषाने लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बरेच अश्वघोष बौद्ध भिक्खू यांचा आधार घेतलेला आहे बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ लिहिताना. तर वज्रसूची सांगते काय सांगते की जाती व्यवस्थेच्या संदर्भाने बुद्धानं विचार केलेला आहे. म्हणजे बुद्धाची जी मांडणी आहे ती जातीअंताची आहे आणि त्या मांडणीच्या आधारावरती तुकारामाला सांगणारी बहिणाबाई तुकारामाच्या काळातली अलीकडची नाही. जी संस्कृतची पंडित होती ती सांगते की शिवाजीचा राज्याभिषेक चुकीच्या पद्धतीने झाला. वेदांचा उच्चार करताना अत्यंत लांछनास्पद पद्धतीने त्याचा उच्चार केला गेला. कारण ही संस्कृतची पंडित आहे आणि ती तुकारामाला सांगते आणि मग यांचा संवाद होतो आणि या संवादामधून शाक्त पद्धतीने शिवाजीचा राज्याभिषेक झाला पाहिजे ही योजना तयार होते आणि मग शिवाजीचा त्या ठिकाणी राज्याभिषेक होतो. हा राज्याभिषेक होत असताना आणि तुकाराम महाराजाचं प्रबोधन होत असताना तुकारामांनी धम्मपदाच्या सगळ्या गाथा लिहून काढल्या आणि त्यांनी घोषणा केली की यापुढे मी बुद्ध धम्माचं काम करेन आणि बुद्ध धम्माची मी दीक्षा घेतो. तुकाराम महाराजांनी जोपर्यंत असं म्हटलं नाही तोपर्यंत तुकारामाचा छळ करणे त्यांचा खून करणे वैकुंठाला पाठवणे प्रश्न नव्हता. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट डिक्लेअर केली त्यावेळेला म्हटलं इथल्या ब्राह्मणांनी त्यांचा खून करून टाकला. तुकारामाचे अभंग अखंड भजन इंद्रायणी नदीमध्ये बुडवले नाही तर तुकारामाची गाथा, गाथा हा शब्द फक्त बुद्ध धम्माशी संबंधित आहे. तो भजन कीर्तन अखंड याशाशी संबंधित नाही. हा त्याचा अधिकृत पुरावा आहे. म्हणजे शिवाजी महाराज बुद्धिस्ट आहेत, ज्योतिबा फुले आर्य समाजिस्ट सत्यशोधक आहेत म्हणजे ते देखील हिंदू नाही आणि शाहू महाराज आर्य समाजिस्ट आहेत ते देखील हिंदू नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट आहेत ते देखील हिंदू नाहीत. का? तर हिंदू ही शिवी आहे. या प्रबोधनकारांना या विचारवंतांना ते समजलं आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये ती क्रांती केली. ही क्रांती या पद्धतीने पुढे जात असताना आम्ही पाहतो की या ठिकाणी 1 जानेवारीचं जे काही घडलं ते फार विचित्र घडलं. ते घडायला नको होतं. ते घडण्याला काही कारणं आहेत. कारण चुकीच्या पद्धतीने मांडणी होत आहे. इथे कुणाला दुखवायचं नाही पण पुरावे आहेत म्हणून मला सांगता येईल. शिवाजी सावंतांनी छावा कादंबरी लिहिली, विश्वास पाटलांनी संभाजी कादंबरी लिहिली. हे कसं आलं? याच्यामध्ये काय मांडणी आली? तर याच्यामध्ये मांडणी आली की जसे शिवाजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसे धर्मरक्षक संभाजी हे कोण्या धर्माचं रक्षण करत आहेत? हे ब्राह्मणी धर्माचं, हिंदू धर्माचं रक्षण करत. ही मांडणी त्या ठिकाणी आली. ही मांडणी एवढ्या विकृत पद्धतीने आली की पुरुषोत्तम खेडेकर सारख्या माणसाने त्याची ओळख जानेवारी 12ला या जानेवारी 12ला सिंदखेड राजामध्ये वडू बुद्रुक नावाचं पुस्तक या घटनेवरती प्रकाशित केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की 1 जानेवारी 1818ची ही जी काही लढाई आहे ही पेशव्यांच्या विरुद्ध नाही तर मराठेशाहीच्या विरुद्ध आहे आणि मराठेशाही या लोकांनी नष्ट केलेली आहे. वडू बुद्रुक नावाचं पुस्तक इथे उपलब्ध असेल तर तुम्ही ते वाचा. 12 जानेवारीला ते निघाले. या अशा चुकीच्या मांडणीमधून कुलकर्णीसारख्या आणि भिडेसारख्याला प्रेरणा मिळाली आणि म्हणून त्यांनी ती मांडणी करताना इथल्या लोकांची डोके भडकवली आणि म्हणून त्या ठिकाणी गायकवाडांच्या समाधीच्या उद्ध्वस्तीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आली. वडू हे गावाचं म्हणजे त्याला नाव कसं पडलं ही मांडणी करताना की बा प्रेत ओढत नेले म्हणून ते शिवले झाले. ज्यांनी शिवले ते शिवले झाले. ओढत नेणारे आणि म्हणून ते वडू गाव झालं. आम्ही जर अशी मांडणी केली की कवी कलश हा शाक्तपंथी होता म्हणजे तो एका प्रकारे बुद्धिस्ट होता आणि संभाजीचं शिक्षण ढगोजी मंगोजीच्या शाक्तपंथाच्या मठामध्ये झालेलं आहे आणि ढगोजी मंगोजी महार समाजातले पुजारी आहेत. आम्ही जर अशी मांडणी केली की निश्चलपुरीने जर शिवाजीचा राज्याभिषेक केला तर निश्चल हे गावाचं नाव आहे आणि पुरी हे गोसावी जातीमधलं आडनाव आहे. परंतु महार जातीमध्ये गोसावी नावाचा एक व्यक्ती असतो
जो धर्म विधी करत असतो, म्हणजे कदाचित एखाद्या बुद्धिस्ट असणाऱ्या त्या काळातल्या महार गोसाव्याने तर शिवाजीचा दुसरा राज्याभिषेक केला नाही. ही मांडणी झाली पाहिजे, ही कागदपत्र पुढे आली पाहिजे, पण हे पुढे येत नाही आणि चुकीची मांडणी या ठिकाणी केल्या जात. म्हणून आमच्या पुढे प्रश्न असा आहे की हा देश घडवायचा तो कसा? म्हणजे जातीची युद्ध करायची का? लोकशाहीला नष्ट करायचं का? या देशातल्या गोरगरिबांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, या देशामध्ये भांडवलदार लोक श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. ही रिपब्लिकन इंडिया आहे का? मग हा इंडिया घडवण्याची आम्ही जर शपथ घेतो तर त्याचा कुठला कार्यक्रम आमच्याकडे आहे? त्याची कुठली मांडणी आमच्याकडे आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून या देशाला रिपब्लिक केलेला आहे. जात आणि धर्मविरहित बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशामध्ये रिझर्वेशन दिलं. अत्यंत चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी न्यायालयाने या ठिकाणी मांडणी केली आणि ही मांडणी नष्ट करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, पण कधी कधी न्यायालय आमच्या बाजूने राहिलं, कधी कधी न्यायालय आमच्या विरुद्ध गेलं. 42व विशोधन इंदिरा गांधींनी केलं आणि 2 शब्द टाकले, सेक्युलर आणि सोशलिस्ट त्यामध्ये. तेव्हा त्यांनी काय मांडणी केली? त्यावेळेला इंदिरा गांधींची अशी मांडणी होती, डेमोक्रॅटिक फ्रॉम ऑफ द गव्हर्मेंट. म्हणजे हे जे गव्हर्मेंट आहे, हे रिपब्लिक डेमोक्रॅटिक फ्रॉम ऑफ द जे गव्हर्मेंट आहे, हे गव्हर्मेंट अध्यक्षीय प्रणालीचं असलं पाहिजे. हे 1976 मध्ये इंदिरा गांधींनी लिहिलं. हा आजचा प्रश्न नाही आहे. आज या देशामध्ये संसदीय प्रणाली नष्ट होत आहे. हे एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे, 1976 ची गोष्ट आहे. आणि संसद श्रेष्ठ की न्यायालय श्रेष्ठ हा झगडा त्याच काळामध्ये झाला. आणि जो 368 कलम आहे त्या कलमाच्या संदर्भामध्ये देखील संसद श्रेष्ठ आहे अशी भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला आणि संविधान कनिष्ठ आहे अशी ही भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु 1980 मध्ये न्यायालयाने संविधानाच्या बाजूने निर्णय दिला. म्हणून मी मगाशी म्हटलं की जर या देशामध्ये समाजवाद आहे तर तो कुठल्या आर्टिकलने येते? कारण बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घटना समितीचं अध्यक्षपद मिळालं तेव्हा बाबासाहेबांची इच्छा होती की या देशातला गरीब हा कधी गरीब राहिला नाही पाहिजे आणि या देशातला श्रीमंत तो जास्त श्रीमंत म्हणजे खूप ज्याला आपण माजला नाही पाहिजे. अशा पद्धतीची बाबासाहेबांना इक्वॅलिटी अभिप्रेत होती आणि ती मांडण्यासाठी बाबासाहेबांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा 3 कमिट्यावरती या लोकांनी बाबासाहेबांना संविधान समितीत येऊ दिलं नाही. त्याचे तुकडे करून 22 कमिट्या तयार केल्या आणि 3 कमिट्या अशा तयार केल्या की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांना त्या घटना समितीचे प्रमुख असताना देखील त्यांना त्या समितीमध्ये जाता आलं नाही. त्या समितीमध्ये शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी एक योजना केली आणि आपलं म्हणणं निवेदनाच्या द्वारे त्या ठिकाणी मांडलं. काय आहे ते निवेदन? स्टेट अँड सोशलिझम. म्हणजे या देशामध्ये समाजवाद कायद्याने आला पाहिजे. एखाद्याची सत्ता आली आणि त्याच्या लहरीप्रमाणे त्यांनी या देशातली अर्थव्यवस्था किंवा बजेट मांडलं हे चालणार नाही. तर घटनेमध्ये अधिकृतरित्या ते लिहिलं गेलं पाहिजे की या देशातली अर्थव्यवस्था कशी चालली पाहिजे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी प्रयोजनं दिलेली आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या नियोजनामुळे होतात. 1919 मध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमामधून 1916 मध्ये आपल्या अभ्यासक्रमामधून कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मांडलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न 1916 मध्ये बाबासाहेबांनी तिथं मांडला आणि तीच आयडियोलॉजी घेऊन स्टेट अँड सोशलिझम बाबासाहेबांनी तयार केलं आणि ते डेप्युटेशन घटना समितीच्या सगळ्या कमिट्यांना दिलं की हा कार्यक्रम संविधानामध्ये अधिकृतरित्या नोंद केला पाहिजे, त्याला कायद्याचं स्वरूप दिलं पाहिजे. म्हणजे एका बाजूने लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने एखादं जर सरकार येत असेल तर त्याची हुकुमशाही चालू नये, त्याचा स्वतःचा कार्यक्रम चालू नये, तर तिथे घटनेनं दिलेला जो आर्थिक कार्यक्रम आहे तो चालला पाहिजे. म्हणजे या देशातल्या सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. या देशातल्या सगळ्या उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून संविधान देताना बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे आणि ती नष्ट करावी लागेल. आणि ती आर्थिक विषमता नष्ट करणारा, सामाजिक विषमता नष्ट करणारा कायदाच आम्ही बनवू शकलो नाही. आणि अनेक वर्षाच्या नंतर व्ही.पी. सिंगाच्या प्रयत्नाने तो कायदा आला. या कायद्याच्याही संदर्भामध्ये संभ्रम निर्माण केल्या जातात आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने या देशातल्या न्यायव्यवस्था निर्णय देते आणि आमचेही लोक ते समजून न घेता त्याच्यामध्ये सहभाग होऊन आपल्या चुकीच्या पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया देतात.
कधी कधी मला प्रश्न पडतो की जर मी बुद्धिस्ट असेल तर मी शेड्यूल कास्टच्या अनटचेबलीच्या डिप्रेस क्लासच्या वर्गामध्ये येतो कसा? म्हणजे बाबासाहेबांनी जर आम्हाला हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंगकडे नेऊन ठेवलं असेल, एका उच्च विचारधारेचा एक आदर्श समाज म्हणून जर बाबासाहेबांनी आम्हाला पुढं केलं असेल, तर खरंच स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेणारा माणूस हा अस्पृश्य असू शकतो का? बुद्ध धम्मामध्ये अस्पृश्यता आहे का? पण महाराष्ट्राच्या सूचीमध्ये आणि यादीमध्ये महाराष्ट्रातला माणूस त्या अनटचेबिलिटीच्या मुद्द्यामध्ये येतो. एखादा बुद्धिस्ट जरी असेल आणि तो कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तो नोंदवू शकतो. मला हे म्हणायचं आहे की मी ॲट्रॉसिटीच्या विरुद्ध नाही, कारण या देशामध्ये जाती व्यवस्था काम करते आणि जाती नष्ट झाल्याशिवाय या देशात कुणालाही न्याय मिळणार नाही. परंतु आम्ही स्वतःला अनटचेबल बुद्धिस्टांनी म्हणायचं का, हा माझ्यापुढे तो प्रश्न आहे. म्हणून आम्ही कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आणि लिहून ठेवलेल्या कार्यपद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही स्वतःला आमची आयडेंटिटी सोडून आम्ही जगत आहोत. आम्ही काय स्वतःला रिपब्लिक म्हणायचं सोडून दिलं, बहुजन म्हणायला लागलो, मूलनिवासी म्हणायला लागलो, दलित म्हणायला लागलो. दलित हा शब्द असंवैधानिक आहे हे सांगण्यासाठी 40 वर्ष या देशामध्ये गेले आणि न्यायालयाने शेवटी डिक्लेअर केलं की दलित हा शब्द असंवैधानिक आहे. मी या मंचावरून दाव्याने सांगतो, 5-50 वर्षाच्या नंतर न्यायालय असा निकाल देईल की बहुजन हा शब्द देखील असंवैधानिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा खंड 16 वाचा ना, लिहून घ्या. खंड 16 डिक्शनरी कोश, पाली, हिंदी, मराठी, इंग्रजी शब्दकोश आहे बाबासाहेबाचा. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे सांगितलेलं आहे. बुद्धांनी बहुजन हा शब्द काही जातीवाचक आणि धर्मवाचक, संख्यावाचक या अर्थानं वापरलेला नाही. अलीकडच्या काळामध्ये तो चुकीच्या पद्धतीनं वापरून बुद्धाच्या बहुजन विरुद्ध बहुजन तो शब्द उभा केला आणि आता रिपब्लिकन विरुद्ध बहुजन हा शब्द उभा झालेला आहे. म्हणून बाबासाहेब बहुजन शब्दाबद्दल नेमकं काय म्हणतात? क्राऊड असा शब्द बाबासाहेबांना वापरलेला. बहुजन याचा बाबासाहेबांनी अर्थ दिला क्राऊड. मल्टिट्यूड, मॉस ऑफ पीपल बाबासाहेबांनी दिलेले शब्द आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन या शब्दाचे पाली भाषेचा अर्थ काय होतो हे इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग आम्ही बाबासाहेबांचा तो शब्द सोडून दिला आणि त्याला जातीय स्वरूप आणलं आणि ज्या शब्दाची बाबासाहेबांनी आम्हाला ओळख दिली नाही तो शब्द आम्ही आमच्या अंगा खांद्यावर उडवला. म्हणून आता यापुढे आम्ही असा प्रयत्न केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांची आयडियॉलॉजी काय आहे, तर ती आयडियॉलॉजी जशी कॉन्स्टिट्यूशन जर धक्का लागत असेल तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरतो, कारण आम्ही इमोशनली त्याच्यासोबत आहो म्हणून उतरतो, वैचारिक नाही. आम्ही इमोशनली त्या संविधानासोबत आहो, वैचारिक नाही. जर आम्ही वैचारिक त्याच्यासोबत असतो तर 52 आणि 54च्या निवडणुकांमध्ये ठीक आहे. चालू दे. 52 आणि 54च्या निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपला पराभव पाहिलेला आहे. 52 मध्ये बाबासाहेब मुंबईमध्ये उभे राहिले, तिथे पडले. 54 मध्ये बाबासाहेब भंडाऱ्यात उभे राहिले, तिथे पडले. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या ही गोष्ट लक्षात आली की माझ्यासारखा जर व्यक्ती या निवडणुकामध्ये जिंकू शकत नसेल तर येणारे माझे जे काही लोक असतील, माझे जे काही सहकारी असतील आणि या विचारधारेवर जाणारे असतील तर ते कधीही राजकारणामध्ये जिंकू शकणार नाही. मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूशी चर्चा केली. काय चर्चा केली? की ही निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे, ही निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे आणि नव्या पद्धतीची जी निवडणूक प्रक्रिया आली पाहिजे. आंबेडकरी चळवळीने त्याचा अभ्यास केला का? मला असं वाटत नाही की याची चर्चा झाली म्हणून. पण एक चर्चा नक्की झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ती चर्चा आहे पुणे कराराचा धिक्कार. म्हणजे जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांना डॅमेज करता येते ती सगळी संधी छोट्या छोट्या स्वरूपाने एकत्र करून
त्याला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न या देशामध्ये होत आहे. ते षडयंत्र आंबेडकरी चळवळ ओळखू शकली नाही आणि म्हणून आंबेडकरी चळवळ या स्थितीमध्ये आहे. पुणे करार काय म्हणते? पुणे करार काय सांगतो की स्वतंत्र मतदारसंघाच्या जाग्यावर संयुक्त मतदारसंघ आला. ज्या ठिकाणी 2 मतं देण्याचे अधिकार होते त्या ठिकाणी आम्हाला एकच मत देण्याचा अधिकार शिल्लक राहिला. कारण गांधीचं धोरण काय होतं? गांधी तुमच्या रिझर्वेशनच्या मतांच्या विरुद्ध नव्हते. ही जी लढाई आहे ही लढाई केवळ हिंदू धर्माला वाचवण्यासाठीची लढाई होती. आणि म्हणून शेवटचं गांधीचं जे पत्र आहे रॅमसो मॅकडोनलला, त्या पत्रामध्ये ते काय सांगतात कि डॉक्टर आंबेडकर के साथ आपने जो हक और अधिकार दिए हैं वो हिंदू धर्म को नष्ट करने के लिए दिया हुआ जहरी इंजेक्शन है और मैं अपने प्राणों की आहुति देकर हिंदू धर्म को बचाऊंगा, उसके लिए मैं हंगर स्ट्राइक कर रहा हूं. म्हणजे त्यांचा मूळ मुद्दा काय आहे? हिंदू धर्माला वाचवायचं आहे. जे विभक्तीकरण बाबासाहेब म्हणतात, आय एम नॉट हिंदू, 35 मध्ये घोषणा केली, पण 36 मध्ये बाबासाहेबांनी डिक्लेअर केलं. जातपात तोडक मंडळाच्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे, दिस इज माय लास्ट पीस ॲज हिंदू, देन आय एम नॉट हिंदू. यापुढे मी हिंदू असणार नाही. हे 1936 मध्येच त्यांनी घोषित केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची ही जी आयडियॉलॉजी होती याच्या विरुद्ध ही कारस्थानं पुढे आली. पुणे करारामध्ये देखील त्याच पद्धतीनं झालं. परंतु राजकारणातली निवडणूक प्रक्रिया बदलवाची जी बाबासाहेबांनी प्रोसेस दिली त्याचा अभ्यास कोणी मांडला नाही. बाबासाहेब म्हणतात एका व्यक्तीला 3 मताचे अधिकार असले पाहिजे. का सांगितलं नाही? का आंबेडकरी चळवळीने या संदर्भाने लढा उभा केला नाही? बाबासाहेब म्हणतात फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम ही राजकारणातली रद्द झाली पाहिजे. ज्या वेळेला डेप्युटेशन बाबासाहेबांनी तयार केलं आणि नेहरूशी चर्चा केली त्यावेळेला याला अधिकृत करून टाकलं नेहरूंनी. आणि म्हणून आम्ही पाहतो की 10 लाख मतं जर या मतदारसंघामध्ये असतील आणि विरोधी आघाडीला 8 लाख मतं पडत असतील, ते फक्त विभक्त असतील. एखाद्या मताने जरी एक व्यक्ती पुढे असेल तर तो जिंकला जातो. या ठिकाणी 8 लाख मतांचं अवमूल्यन होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली पाहिजे. 1.5 करोड मतदान आहे महाराष्ट्रामध्ये आमचं. 11 करोड 56 लाख मध्ये बौद्ध जर एकत्र केले तर 16% लोक होतात. राजकारणात जाता येत नाही, स्वाभिमानानं जाता येते, बौद्ध म्हणून जाता येते. काही तडजोड करायची गरज नाही. संविधानाने दिलेल्या नैतिक मूल्याच्या आधारावरती निवडणूक जिंकता येते. पण आम्ही कधी बाबासाहेबाचा बुद्धाचा आदर्श डोळापुढे ठेवून ते कामच केलं नाही. बाबासाहेब म्हणतात प्रो प्रोटेशनल प्रेझेंटेशन सिस्टम राजकारणात आली पाहिजे. आंबेडकरी चळवळीने हा नारा लावला पाहिजे. प्रो प्रोटेशनल प्रेझेंटेशन सिस्टम राजकारणामध्ये आली पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली. आणि ही भूमिका घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की एका व्यक्तीला 3 मतं देण्याचा अधिकार असला पाहिजे. आम्ही तेही नाही केलं. बाबासाहेबांनी म्हटलं की सेपरेट इलेक्ट्रोलेटसाठी आम्ही लढलं पाहिजे. आम्ही तेही नाही केलं. बाबासाहेबाचं जर ऐकलं असतं ना आम्ही, बौद्धांनी, इतरांचं सोडा, केवळ बौद्धांनी बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर आज जी प्रगती त्यांनी केलेली आहे, मी असं म्हणेल की 500 वर्ष बाबासाहेबाचं जर ऐकलं असतं बौद्धांनी तर 500 वर्ष त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा कुठल्याही सोयी सवलतीला कुणीही धक्का लावू शकलं नसतं. परंतु ते आम्ही ऐकलं नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही की तो भारत बौद्धमय कसा होईल. उलट सेंट्रल गव्हर्नमेंटनी चुकीची जनगणना केली. त्या चुकीच्या जनगणनेमध्ये सारे भारतातले बौद्ध भाग घेतात. आमच्या एकाही नेत्याला असं वाटलं नाही की या चुकीच्या पद्धतीमध्ये बौद्धांची जनगणना कशी करायची. भारतीय बौद्ध महासभेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी देखील 2011 मध्ये त्यांचेवाले पत्रक काढले की जातीच्या रखान्यामध्ये जात लिहा आणि धर्माच्या रखान्यामध्ये धर्म लिहा. बुद्ध हा धम्म आहे, धर्म नाही. आणि बुद्ध धम्मामध्ये जाती नाही. मग हा बुद्ध धर्म नसेल, हा बुद्धाच्या विचारामध्ये धम्मामध्ये जर जाती नसतील तर जात निहाय जनगणनेमध्ये बौद्धांनी कसं काय भाग घ्यायचं.
का आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही? आम्ही इनलाइटमेंट नाही का? बाबासाहेबांनी आमच्यासाठी सोयी करून ठेवलेल्या आहेत, पण त्या सोयीचा आम्ही कधी फायदा घेतला नाही. भारताच्या संविधानामध्ये 22 मुद्दे मी असे इन्क्लूड करून टाकलेले आहेत की जे बुद्ध धम्माला चालना देतात असं बाबासाहेब म्हणतात. कोणते मुद्दे आहेत? आता इथं बसलेल्या लोकांना जर प्रश्न केला की आपली मातृभाषा काय, लगेच म्हणतील लोक आमची मातृभाषा मराठी आहे. सहज आहे, कारण ते महाराष्ट्रात राहतात. बाबासाहेब आंबेडकरांनी एंट्रन्स स्कूल ऑफ पॉलिटिक्स काढलं होतं. कशासाठी? की राजकारण कसं केलं पाहिजे. त्याचे शिक्षकांचे काही 7 महिने बाबासाहेबांनी वर्गही घेतले. नंतर 1-1.5 वर्ष ते चाललं देखील. आता मी सध्या रिपब्लिकन स्कूल ऑफ पॉलिटिक्स चालवतो. म्हणजे मी लोकांना बाबासाहेबांनी जे केलं त्या पद्धतीनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी त्याला रिपाई मुक्ती आंदोलन चालवतो 2-2.5-3 वर्षापासून, की रिपब्लिकनचे गट नष्ट झाले पाहिजे. रिपब्लिकन पक्ष कायदेशीर कुठेही विभक्त नाही. कायद्याने जर तुम्ही आजही वेबसाईटवर गेले, निवडणूक आयोगाचे कागद तपासले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, फाउंडर डॉक्टर B.R. आंबेडकर असंच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठंही ABCD असं काहीही लिहिलेलं नाही. हे जे काही बाकीचे गट वगैरे दिसतात हे स्वतंत्र त्यांनी आपल्या स्वतःसाठी उभे केलेले दुकानं आहेत आणि या दुकानाचे शोभेची वस्तू आम्ही झाले. कारण आमच्या लोकांना ते कळत नाही की बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ रिपब्लिकन पक्ष कुठे आहे. मगाशी मी उल्लेख केला की 30 सप्टेंबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं. त्याची कागदपत्र तयार केली आणि त्याचं रजिस्टर्ड नंबर 191 क्रमांक 10 मार्च 1958 निवडणूक आयोगाचं अलॉटमेंट लेटर आहे. आजही ते कागदपत्र जशान तशी आहेत. म्हणजे बाबासाहेब पक्ष तसा धूळ खात पडलेला आहे. आणि आम्ही बाबासाहेबाच्या नावानं निळा झेंडा उभा केला. कोणीतरी रिपब्लिकन सोशलिस्ट केलं, रिपब्लिकन स्वाभिमानी केलं, पीपल्स रिपब्लिकन केलं आणि त्यांच्या मागे आम्ही चाललो. हे त्यांनी स्वतः उभे केलेलं त्यांचे दुकानं आहेत. आता त्यांचे दुकानं सजवण्यासाठी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे तिथं आम्ही घर वापसी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि तो पक्ष एन शिवराज त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नंतर दादासाहेब गायकवाड झाले आणि चुकीच्या पद्धतीने रासू गवईंनी त्याचं राष्ट्रीय पद आपल्याकडे घेतलं. ते घेतलंच नाही तर 36 वर्ष त्यांनी त्याला आपल्या घरात ठेवलं. त्याच्यानंतर 10 वर्ष त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवाई त्याचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटकामध्ये आहे S. राजेंद्रन, तो आमदार आहे. म्हणजे 46 वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय मातृ संघटना एका कुटुंबासाठी बाबासाहेबांना तयार केली का? म्हणून मी मगाशी म्हटलं की इथे बसलेले किती लोक आहेत जे रिपब्लिकन पार्टीचे सदस्य आहेत. अरे तो पक्ष तुमच्यासाठी आहे ना, त्याची घटना आहे ना बाबासाहेबांनी लिहिलेली. बाबासाहेब म्हणतात ना की त्याची सदस्य नोंदणी अशी करा आणि दर 3 वर्षाने त्याचं राष्ट्रीय अधिवेशन घ्या आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा करा. कधी झालं का असं? कधी नाही ना झालं. मग आम्ही कधी करणार हे सगळं? म्हणजे संविधान नष्ट झाल्यावर राजकारण करणार का? जे लोक म्हणतात राजकारण करू नये त्यांना विचारा की बाबासाहेबांनी राजकारण केलेलं आहे. बाबासाहेबांनी राजकीय पक्ष उभा केलेला आहे. स्वतः बाबासाहेब म्हणतात दीक्षा घेताना की मी राजकारण सोडणार नाही, कारण त्यांना या देशामध्ये डेमोक्रेसी सिस्टम, पार्लमेंटरी सिस्टम जिवंत ठेवायची आहे. आम्ही जर बघ्याची भूमिका घेतली तर भारताच्या संविधानाची सांसदीय प्रणाली आम्ही जिवंत ठेवू शकू का? त्या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम ज्याला स्टेट सोशलिझम म्हणतो, राज्य समाजवाद म्हणतो, तो कायदा आम्ही त्या ठिकाणी अधिकृत करू की नाही? म्हणजे या देशाची शोषणाची परंपरा नष्ट करायची की नाही? या देशातली जातीची परंपरा नष्ट करायची की नाही? आणि ते जर करायचं असेल तर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचा निळा ध्वज या पार्लमेंटवरती गेला पाहिजे ना. पण तो आम्हाला भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अन्य ठिकाणी तो लहरताना दिसतोय. ही तुमची अस्मिता आहे, हा तुमचा स्वाभिमान आहे. ते विडंबन होत आहे त्याचं. कधी विचार कराल तुम्ही? रिपब्लिकन पार्टीचा निळा ध्वज कुणालाही वापरता येत नाही. त्याचे कायदेशीर डॉक्युमेंट आहेत. त्याचा न्यायालयीन कॅवेट दाखल केलेला आहे. कुणाला देखील रिपब्लिकन पक्ष उभा करता येत नाही. मग का झालं हे? या देशातली भांडवली व्यवस्था तुमच्या बाजूनं नाही. या देशातली ब्राह्मणी व्यवस्था तुमच्या बाजूनं नाही. म्हणून निवडणूक आयोग देखील तुमच्या बाजूनं नाही. माझ्यासारखा एक माणूस 10 लोक जर घेऊन गेला तर उद्या मी देखील रिपब्लिकन पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो आणि इतरांच्या पेक्षा चांगली रिपब्लिकन पार्टीची भूमिका मांडून माझ्या मागे 5-50 पिलावळं मी उभी करू शकतो. हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यानं सहन करत आहोत
आणि मग आम्ही रिपब्लिकन तत्वज्ञान कसं रुजवणार? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची 127वी जयंती केली, अशीच जयंती पुढे आमचे मुलं बाळं देखील करतील, कारण बाबासाहेब आमच्यासाठी आदर्श आहेत, आयकॉन आहेत. आम्ही ते करतच राहू. पण त्यांचे विचार जर नष्ट होत असतील तर आम्ही केवळ व्यक्तिपूजक त्या ठिकाणी असतो. मला एकाने प्रश्न केला, 19 मार्चला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मी सगळ्यांना बोलावलं, कारण मी तो प्रयोग करतो आहे म्हणून. रिपाई मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मी एक आंदोलन उभं केलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाचे विविध गट हे नष्ट झाले पाहिजे, आणि म्हणून मी एक उलटी प्रक्रिया सुरू केलेली आहे. प्रक्रिया ही सुरू केलेली आहे की रिपब्लिकन पक्षामध्ये गट नाहीत, मग जे काही आहे ते स्वतंत्रपणे हे फाउंडर असलेले यांनी निर्माण केलेले त्यांचे पक्ष, त्यांची घटना आहे. रिपब्लिकन पार्टीचे फाउंडर बाबासाहेब आहेत, त्यांची घटना आहे, त्याची ध्येय धोरणं आहे, त्याची प्रणाली आहे, त्याचे 7 प्रिन्सिपल्स आहेत, त्याचं खुलं पत्र आहे. म्हणजे ही सगळी डॉक्युमेंट्स एका बाजूला बाबासाहेबांची आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्रपणे इतरांनी तयार केलेले आहेत. मग आम्ही असा विचार करतो की जर कागदोपत्री बाबासाहेब आंबेडकरांच्या कागदामध्ये जर ABCD किंवा कुठला गट नसेल तर मग रिपब्लिकन पक्षात गट नाही. मग आमचा संभ्रम निर्माण केला गेला. म्हणून आता आम्ही उलटी प्रक्रिया करतो. 40 ते 50 वर्ष या नेत्यांच्या मागे आम्ही लागलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एकत्र या, एकत्र बसा. त्यांना वारंवार एकत्र केलं, ते एकत्र आले आणि ज्यांना ज्यांना फायदा झाला ते फुटून बाहेर निघाले. म्हणून आता समाजाने उलटी प्रक्रिया सुरू केली पाहिजे की रिपब्लिकन पक्षाचे गट नाहीत. एक दुसरी गोष्ट, हे जे काही गट आहेत ते यांचे स्वतंत्र पक्ष आहेत आणि म्हणून यांना जर बाबासाहेबांचा निळा ध्वज वापरायचा असेल तर यांनी आपले गट विसर्जित केले पाहिजे. मी नागपुरामध्ये 4 मार्चला सगळ्या नेत्यांना बोलावलं, त्यानंतर काही नेते येऊ शकले नाही म्हणून 19 मार्चला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये लोकमान्य सभागृहामध्ये मी या सगळ्या लोकांना बोलावलं. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले सोडून सगळे नेते त्या ठिकाणी आले. कवाळे सर केवळ 2 मिनिटं थांबले, निघून गेले. बाकी सगळे गट आणि सगळे नेते त्या ठिकाणी आले आणि एक मोहीम आम्ही त्यांच्या पुढे ठेवली की आम्ही महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन गट विसर्जन परिषद घेत आहोत आणि तुम्ही प्रतिज्ञापूर्वक स्टॅम्प पेपरवरती हे सगळं लिहून जनतेच्या पुढे सांगा, आता आम्हाला गटाचं एकत्रीकरण नाही, आम्हाला गटांचं विसर्जन पाहिजे आणि तुम्ही जनतेला सांगा की मी माझा गट विसर्जित करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ रिपब्लिकन पक्षात काम करतो. त्या ठिकाणी प्रश्न उभा केला गेला. 2 प्रश्न माझ्या पुढे आले. डॉक्टर प्राचार्य डोंगरगावकर यांनी माझ्या पुढे प्रश्न केला की बाळासाहेब आंबेडकरांचं काम चांगलं आहे, हल्ली लोक त्यांच्या मागे जुळत आहेत. मी म्हटलं प्रश्नच नाही, मी 20-25 वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे. अनेक सहकारी आहेत माझे इथं बसलेले, माझे त्यांचे जवळचे रिलेशन आहे. मी बाळासाहेबांसोबत महाराष्ट्रात आणि बाहेरच्या ठिकाणी अनेकदा फिरलो नाही. परंतु जेव्हा मी बाळासाहेबांची कागदपत्र तपासली, निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा ते माझ्या हातामध्ये आले, तेव्हा मी पाहिलं की 4 जून 1994 बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ हा स्वतंत्र पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे आणि त्या 12 पानाच्या घटनेमध्ये आणि त्या रजिस्टर्ड कागदपत्रामध्ये कुठंही रिपब्लिकन नावाचा शब्द नाही. मग मी प्रश्न असा केला त्यांना की जर बाळासाहेबांचं नेतृत्व मान्य करायचं असेल तर बाळासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या ध्वजाचं नेतृत्व मान्य करावं, कारण ही विचारधारा आहे, ही व्यक्तिपूजा नाही, ही विचारधारा आहे. आज ही विचारधारा जर आम्ही पुढे नेली तर येणाऱ्या पिढीच्या हातामध्ये तो ध्वज असेल. आम्ही व्यक्तीच्या मागे गेलो तर रिपब्लिकन पक्षाचा ध्वज पुढे कसा जाईल? म्हणून आम्ही त्यांच्या पुढे तो प्रश्न मांडला की बाळासाहेबांनी मग रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनी हा शकट पूर्ण पुढे न्यावा. म्हणून या देशामध्ये जी विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांची आहे तिला आम्ही महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीची एक भूमिका आम्ही घेतली. आता प्रश्न असा आहे की गवई साहेब घाबरून गेले याला. 46 वर्ष त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये ठेवलं. त्यांच्या वडिलांनी विधान परिषदेचं सभापतीपदापासून आणि राज्यपालपर्यंत आणि लोकसभेचं राज्यसभेचं खासदारकीचं पद मिळवलं. म्हणजे एका कुटुंबाने या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संघटन आपल्या कुटुंबापुरतं ठेवलं आणि 50 वर्ष त्याचा त्यांनी फायदा घेतला. फायदा काय घेतला? निवडणुका लढायच्या नाही रिपब्लिकन पक्षाच्या नावाने. एक विधान परिषदेमधून त्यांना काँग्रेसच्या लोकांनी पाठवायचं, ते तिथं विरोधी पक्ष सभापती, उपसभापती, नंतर राज्यसभेवर खासदार आणि नंतर मग राज्यपाल पदापर्यंत ते गेले. आता प्रश्न असा आहे की आम्ही जे मूवमेंट सुरू केली त्याच्यामुळं ते घाबरलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की रिपब्लिकन पार्टी परिवारवादामध्ये अडकलेली आहे आणि आंबेडकरी समाजामध्ये लोकशाहीचा
अंतर्भाव नाही. आम्ही लोकशाही प्रक्रियेद्वारा समाजामध्ये निवड करत नाही, लोकशाही प्रक्रियेद्वारा एकत्र येत नाही. जेव्हा की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बुद्धाचं राज्यशास्त्र मांडत असताना बुद्धाचं उदाहरण दिलेलं आहे. अजातशत्रू हा जेव्हा वज्जीवरती आक्रमण करायला जातो त्यावेळेला त्याला वारंवार पराभव पत्करावा लागतो आणि हा पराभव त्याला सहन होत नाही. आणि मग एक वेळ वैशालीमध्ये बुद्ध येतात आणि बुद्धाला विचारलं पाहिजे, कारण बुद्ध कधी खोटं बोलत नाही. म्हणून अजातशत्रू वत्सकार ब्राह्मणाला त्यांच्याकडे पाठवतो आणि त्याला म्हणतो की मला वज्जीवरती आक्रमण करायचं आहे, त्यांच्यावरती राज्य करायचं आहे. माझ्याकडे एवढं सैन्य असताना देखील मी त्यांना का पराभूत करू शकत नाही. जा बुद्धाला वंदन कर आणि त्यांना विचार, ते खरं सांगतील. आणि बुद्ध सांगतात की वज्जी का पराभूत होत नाही, वज्जी का पराभूत होत नाही, त्याची कारणं सांगतात बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये ते दिलेलं आहे. किमान असे वज्जी तरी आमच्या समाजामध्ये आम्ही आहोत का? आम्ही एकत्र बसतो का? एकत्र निर्णय करतो का? झालेल्या निर्णयाचा सन्मान करतो का? वयोवृद्धांचा आदर सन्मान सत्कार करतो का? स्त्रियांचा मान सन्मान त्या ठिकाणी करतो का? म्हणजे जी गोष्ट बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आम्ही वारंवार वाचतो ती गोष्ट राज्यशास्त्राशी संबंधित आहे, पॉलिटिक्सशी संबंधित आहे, जय पराजयाशी संबंधित आहे, युद्ध नीतीशी संबंधित आहे. आणि ती नीती अजातशत्रू वत्सकार ब्राह्मणाला पाठवून शिकून घेतो आणि त्या पद्धतीने ते त्यांना जिंकू शकत नाही. म्हणून चुकीच्या पद्धतीने वज्जीमध्ये एक विचार फैलवून त्यांचं एक विघटन करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ते राज्य करतात किंवा आक्रमण करतात. अशा पद्धतीचं विघटन करण्यासाठी जर एखाद्याला आमदारकी खासदारकी मिळत असेल आणि तो आमचा कसा काय नेता होतो, हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारला पाहिजे. आज कवाळे काँग्रेसच्या कोठ्यामधून आमदार झालेले आहेत. कवाळे ज्यांना आम्ही नेता केलं, एका नामांतराच्या आंदोलनामध्ये आले, लॉंग मार्च त्यांनी काढला. 8 जिल्ह्याचं नामांतर होतं, नामांतर झालं नाही, 4 जिल्हे कापून काढले, 4 जिल्ह्याचं नामविस्तार दिलं. आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकर जातीव्यवस्थेच्या विरुद्ध भांडले, परंतु या माणसाच्या मागे प्रादेशिक जातीव्यवस्थेचा शब्द मराठवाडा त्या ठिकाणी लागला. म्हणजे बाकी सगळे काय आहेत, बांग महारवाडे आहेत आणि तो फक्त मराठवाडा आहे. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आली आणि त्याचा फायदा घेऊन लोक नेतेगिरी करायला लागले. त्या नेत्यांचा मुलगा धाडधिक्कट कवाडेचा मुलगा मुंबईमध्ये पनवेलमध्ये कमळाचा प्रचार करत होता, नागपुरात घड्याळ चिन्ह घेऊन उभा राहतो, तरी हे रिपब्लिकन होता. रिपब्लिकन पक्षाच्या नावावर उभे राहणारे कमळाचं चिन्ह घेऊन उभे राहतात. काँग्रेसच्या तिकिटावरती गवईचे माणसं उभे राहतात, तरी हे रिपब्लिकन होतात. बाबासाहेबांची सुंदर घटना आहे. मी मगाशी उल्लेख केला की भारताच्या संविधानापेक्षाही श्रेष्ठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घटना आहे आणि ती घटना संयुक्त राष्ट्रसंघाने एक्सेप्ट करावी असं त्यावेळी ॲडव्होकेट BC कांबळे, जे रिपब्लिकन पार्टीचे त्या काळातले दिग्गज नेते, तत्त्वज्ञानी, 40 ग्रंथ ज्यांनी चळवळीवर लिहिले, अशा व्यक्तींनी त्या पत्राच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. इंडिया ओट्स नावाच्या ग्रंथामध्ये जगातल्या लोकांनी त्याच्यावरती संकलन केलेलं आहे आणि त्याची मांडणी केलेली आहे. हे एवढं सगळं सुंदर तत्त्वज्ञान, ही सगळी सुंदर विचारधारा आमच्या पुढे बाबासाहेबांनी दिली. केवळ राजकीय पक्ष म्हणून रिपब्लिक या शब्दाकडे पाहू नका. हे फार मोठी विचारधारा आहे, हे फार मोठं तत्त्वज्ञान आहे. जगातले अनेक लोक या संदर्भाने स्वतःला रिपब्लिक म्हणतात, पण बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिक विचारधारा, रिपब्लिक तत्त्वज्ञान जगातल्या सगळ्या लोकांपेक्षा वेगळी आहे आणि थेट ती बुद्धापाशी बाबासाहेबांनी नेऊन ठेवली. जगामध्ये अध्यक्षीय प्रणाली आहे, एका देशामध्ये 2-2 संविधान आहेत, एका व्यक्तीला एका वेळेला 2 मतं देण्याचे राज्याला आणि केंद्राला या पद्धती बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी संघीय सिस्टम स्वीकारलेली आहे. आम्ही समाज या सिस्टीमकडे वळायला लागलो. बुद्धाने संघ निर्माण केला, बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या घटनेच्या माध्यमातून संघीय प्रणाली दिली, संघ राज्य दिलं. परंतु आम्ही पाहतो की जसा बहुजन शब्द चुकीचा आहे, त्याच्या मागे समाज हा शब्द जो लागला, हा शब्द देखील चुकीचा शब्द आहे. तुम्ही म्हणाल की समाज हा शब्द कसा चुकीचा आहे? समाजशास्त्रीय त्याचं मनोविश्लेषण तुम्ही करा, तुमच्या ते गोष्ट लक्षात येईल.
भारतामध्ये समाज नावाची वस्तू आहे का? या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठेतरी जातीला मानणारा आहे आणि जातीचा वर्ग आहे. वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र आले म्हणजे तो समाज होतो का? मग जर ते परत जात असतील आपापल्या कंपूमध्ये तर ते जात त्या ठिकाणी त्यांची कायम असते, म्हणजे तो मानवी समाज असत नाही, जातींचा वर्ग आणि जातीचा तो समाज असतो. म्हणून बाबासाहेबांनी जात आणि धर्मविरहित संघाची निर्मिती केली आणि आम्ही अशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी बाबासाहेबाच्या नावानं त्या ठिकाणी करत आलेलो. मला असं वाटतं आपण या सगळ्या गोष्टीचा प्रामुख्यानं विचार केला पाहिजे आणि हा विचार अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे, कारण आज जी काही परिस्थिती आमच्या पुढे आलेली आहे ती अत्यंत बिकट परिस्थिती आहे. भारताचं संविधान बदलवलं पाहिजे किंवा भारताचं संविधान या देशातून नष्ट झालं पाहिजे ही काही आजची प्रोसेस नाही. ही प्रोसेस संविधान निर्मिती करत असताना सुरू झालेली होती आणि या संविधानाच्या विरुद्ध बंच ऑफ थॉट्समध्ये गोलवळकरांनी, हेडगेवारांनी, RSSनी ती मोहीम त्या काळामध्ये उभी केलेली होती. ती मोहीम आता आपल्याला या ठिकाणी उग्र स्वरूपामध्ये पुढं होताना दिसत आहे आणि म्हणून जातीच्या आधारावरती या देशामध्ये राजकारणाला आधार दिला जातो. आम्ही जर जाती नष्ट करण्याची मोहीम उभी केली आणि जातनिहाय जनगणनेमध्ये जर आम्ही भाग न घेता त्याच्यावरती बहिष्कार टाकून आंबेडकरी चळवळीने स्वतंत्र विचार करून, रिपब्लिक कन्सेप्टचा विचार करून जर स्वतंत्रपणे जर त्यांनी भूमिका घेतली आणि अशी जर मागणी केली की बौद्धांची स्वतंत्र जनगणना करा, जात आणि धर्मविरहित बौद्धांची स्वतंत्र जनगणना करा, कारण या संदर्भातलं कधीतरी आंदोलन आम्ही उभं करणार आहे. या संदर्भातलं या विचाराचं माझं पुस्तक देखील येणार आहे. मी एकूण 10 ते 11 पुस्तकं लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 पुस्तकं मी कांशीरामच्या विरुद्ध लिहिलेली आहे. कांशीराम आंबेडकरी चळवळी पुढील चकवा हे पुस्तक 30 वर्षाआधी मी लिहिलं आणि 2011मध्ये काशी माया का आंबेडकर विरोध नावाचं पुस्तक हिंदीमध्ये देखील लिहिलं. अजूनही त्याचं उत्तर या ठिकाणी मला मिळालेलं नाही आहे. म्हणजे या देशामध्ये चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर पुढं जात असेल तर आंबेडकरी समाजाचं ते कर्तव्य आहे. म्हणून एका नवा समाजाच्या निर्मितीसाठी, रिपब्लिक तत्त्वज्ञानाच्या रुजवणीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. या जगाच्या पाठीवरती हा एक असा समाज आहे ज्या समाजाचा गौरव बाबासाहेबांनी केलेला आहे. काय म्हणतात बाबासाहेब, या महार समाजामध्ये मी जन्माला आलो याचा मला अभिमान आहे आणि मी जे काही करू शकलो या महार समाजाच्या भरोशावर मी करू शकलो, हे गौरव ना बाबासाहेब. मग आता तुम्हालाही फार बरं वाटत असेल की आम्ही महार किती, तर बाबासाहेब जातीवाचक अर्थाने महार शब्द वापरत नाही. हे आम्हाला सांगितलं नाही कोणी. ॲनिलेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया, शूद्रपूर्वी कोण होते, हे ग्रंथ आम्ही वाचले तर आमच्या लक्षात येतं की बाबासाहेब समाजशास्त्रीय दृष्ट्या, वंशशास्त्रीय दृष्ट्या, मानव वंशाच्या आधारावरती बाबासाहेब मांडणी करतात. त्यांचं नाक कसं, तो फिलिपाईन्स आहे की तो कुठल्या वंशाचा आहे, तो कुठल्या देशातून आला असेल, त्याचे दाताची ठेवण कशी, त्याच्या हनवटीची ठेवण कशी, त्याच्या रंगाचा, केसाचा रंगाचा काळा की तपकिरी की, म्हणजे अशा वेगवेगळ्या पातळीवरती संशोधन करून बाबासाहेब आंबेडकरांनी या महार समाजाला मार्शल रेस म्हटलेला आहे. जातीचा गौरव बाबासाहेब करत नाही. महार जातीत जन्माला आलो म्हणून महार जात टिकली पाहिजे असं मी कधी म्हणणार नाही, असं बाबासाहेबच म्हणतात. मग हे वाक्य बाबासाहेब का वापरत आहेत, तर मार्शल रेस या अर्थानं तुमच्याकडे बाबासाहेब पाहत आहेत. म्हणजे हा जो वंश आहे, ही जी रेस आहे, ही पृथ्वीवरती एवढी शूर, एवढी बलाढ्य, एवढी क्रांतिकारी आहे की यांनी जर मनावर घेतलं तर हे काहीही बदल करू शकतात, हे कुठलीही क्रांती करू शकतात आणि समाज क्रांतीचं नायकत्व या अर्थानं बाबासाहेबांनी आमच्याकडे दिलेलं आहे. म्हणून एका ठिकाणी बाबासाहेब असेही म्हणतात की जगातल्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या लोकांचा गोतावळा म्हणजे महार जमात. आता मूलनिवासीवाल्यांना प्रश्न केला पाहिजे की मग बाबासाहेब जर असे म्हणत असतील मग आम्ही विदेशी वंशाचे झालो का? नागनिका ही सम्राट अशोकाची आजी, ही ग्रीक देशातली चंद्रगुप्त मौर्याची पत्नी. वंशशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला बुद्धाच्या काळातल्या मातृसंस्कृतीचा, तर मातृसंस्कृतीप्रमाणे सम्राट अशोक मग ग्रीक देशाचे होते.
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा अभ्यास नाही झाला मित्रांनो. वरवरची भाषणं होतात, वरवरचे विचार मांडले जातात आणि त्या पद्धतीनं कसं तरी तास दोन तास एक व्याख्यान होऊन जाते, आम्ही ऐकतो आणि घरी निघून जातो. हे व्याख्यान नाही आहे, हा कार्यक्रम आहे, हे तत्वज्ञान आहे आणि ती रिपब्लिक विचारधारा आहे जिला तुम्हाला रुजवायचं आहे. म्हणून आम्ही या निमित्तानं प्रतिज्ञा घेतली पाहिजे की यापुढे मी स्वतःला रिपब्लिक म्हणेल, कारण रिपब्लिक इंडिया घडवण्याची प्रास्ताविकामध्ये आम्ही शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम बाबासाहेबांनी तुमच्या आमच्याकडे दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला म्हटलेलं आहे यू आर मार्शल रेस. मग तुम्ही ते मार्शल रेस आहे तुम्ही लक्षात घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आयडिओलॉजीप्रमाणे चळवळीला उभं करा. तुम्ही या देशाची सत्ता हातात घेऊ शकता, धम्माचं शासन निर्माण करू शकता. एक शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये 11,56,00,000 लोकसंख्येमध्ये बौद्ध समाजाची संख्या 16% आहे. अलीकडे अनेक लोक बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. त्यांचं जर गणित केलं तर कॅल्क्युलेशनप्रमाणे ते 4% आहे. आम्ही बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर मी मगाशीच म्हटलं की 500 वर्ष आम्हाला कोणी हात लावू शकला नसतं. परंतु आम्ही स्वतःला शेड्यूल कास्ट म्हटलं. रूपाताई कुलकर्णी ब्राह्मण बौद्धिस्ट झाले. एखाद्या मातंगाने जर दीक्षा घेतली तर तो मांग बौद्ध होईल, कारण आमच्या जातीच्या सर्टिफिकेटवर 37 क्रमांक आहे, तिथं अप्रत्यक्षपणे तो उल्लेख आहे. मग एखाद्याच्या 36 येईल, एखाद्याचा 32 येईल. लक्ष्मण माने भटके विमुक्त बौद्ध होतील. आमचे चंद्रपूरचे आमदार एकनाथ साळवे कुणबी आहेत तर ते कुणबी बौद्ध होतील. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक आम्ही शेड्यूलमध्ये आणत आहोत आणि त्यांच्या जातीचा उल्लेख न करता त्यांच्या क्रमांकाचा उल्लेख करून आम्ही हिंदू धर्माच्या जाती या ठिकाणी आणत अप्रत्यक्षपणे बुद्ध धम्माला विकृत करत आहोत आणि जाती सुरक्षित करत आहोत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ऐका, आम्हाला राजकीय सत्ता मिळेल, या देशाचं संविधान चालवण्याची जबाबदारी तुमच्यावरती येईल. मग काय केलं पाहिजे? तर मला असं वाटते की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जातनीय जनगणनेवर बहिष्कार टाकणारा कार्यक्रम उभा केला पाहिजे, कारण जातीची आणि धर्माशी आमचा संबंध नाही. म्हणून बौद्धांनी एक कार्यक्रम उभा केला पाहिजे की बौद्धांची स्वतंत्र जनगणना करा आणि तीही जात आणि धर्मविरहित करा. जर बौद्धांची स्वतंत्र जनगणना झाली तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रमाण 20% असेल. भारताच्या संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी जसं बाबासाहेब म्हणतात की मी 22 मुद्दे त्या ठिकाणी टाकलेले आहेत जे बुद्ध धम्माला चालना देतात. उदाहरणार्थ मातृभाषा आमची मराठी आहे, मगाशी मी म्हटलं, असं लगेच म्हणतील लोक, पण बाबासाहेब म्हणतात की आमची मातृभाषा पाली आहे. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण 1% नाही. त्यांनी सांगितलं आमची मातृभाषा संस्कृत आहे. त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्रामध्ये कालिदास विद्यापीठ निर्माण झालं. UPSC MPSCला विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवल्या जाते और हा सब्जेक्ट त्यांना दिला जातो आणि त्या माध्यमातून वेद स्मृती पुराण मनुस्मृती जिवंत ठेवल्या गेलेली आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये त्याला बसवलेला आहे. म्हणून आम्ही सांगितलं पाहिजे, आम्ही जर 16% आणि 4% जर इतरत्र लोक बौद्ध झालेले आहेत तर महाराष्ट्रामधल्या 20% लोकांनी सांगितलं पाहिजे की आमची मातृभाषा पाली आहे. बाबासाहेबांनी त्याची सोय करून दिलेली. जर तुम्ही सांगितलं की आमची मातृभाषा पाली आहे तर पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल आणि बाबासाहेबांनी जो सोय करून ठेवली आमच्यासाठी त्याप्रमाणे 500 कोटी केंद्राचे, 500 कोटी राज्याचे, 1000 करोड रुपये तुमच्या मातृभाषेच्या विकासासाठी म्हणजे पालीच्या विकासासाठी तुम्हाला शासनाला द्यावे लागतील, जे आज ब्राह्मण समाजाचे लोक संस्कृतच्या नावानं घेत आहेत. सोयी बाबासाहेबांनी आमच्यासाठी केल्या, तुमच्यासाठी केल्या. आम्ही वैचारिक चळवळी नाही चालवू शकलो. टिळकवाडीमध्ये, समर्थवाडीमध्ये कुठंतरी एक बोर्ड लागलेलं असते की या ठिकाणी संस्कृतचे वर्ग घेतल्या जातात. एक विद्यार्थी तिथे असत नाही, परंतु जिथे बोर्ड लागले असते त्या माणसाला महिन्याचे 5-10 हजार 20,000 रुपये मिळतात. किमान तेवढं तरी बोर्ड तुमचं लागू द्या म्हणजे आमचे कुटुंब तरी जगतील. म्हणजे आम्ही सांगितलं पाहिजे की आमची मातृभाषा पाली आहे. पालीचे विद्यापीठ या ठिकाणी निर्माण होतील. पालीचे विद्यापीठ निर्माण झाले तर त्रिपिटक या ठिकाणी शिकवल्या जाईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्रिपिटकाच्या अभिधम्म पिटकाचा अभ्यास करून अमेरिका, इंग्लंड, पाश्चात्य राष्ट्र सायंटिस्ट झालेले आहेत. तो कोपर्निक असेल, गॅलिलिओ असेल, आईन्स्टाईन असेल, डार्विन असेल, ही सगळी लोक अभिधम्म पिटकाच्या ग्रंथाचा अभ्यास करून सायंटिस्ट झालेली आहेत आणि ते सगळे लोक ते मान्य करतात. मग आम्ही
बुद्धाला जेव्हा स्वीकारलेलं आहे तर मग बुद्धाची ही विचारधारा जगामध्ये रुजवण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. घराघरामध्ये बुद्धाचं त्रिपिटक, बुद्धाची विचारधारा विद्यार्थ्याच्या माध्यमातून, अभ्यासक्रमाच्या आणि कॉलेजच्या माध्यमातून आम्ही मांडू शकतो. त्यासाठी तुम्हाला लढाई करावी लागेल आणि ती लढाई नव्या विचाराची असेल. आम्ही पुढे स्वतःला आय एम रिपब्लिक म्हटलं पाहिजे. आणि हा रिपब्लिक इंडिया आहे, हे रिपब्लिक राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र नाही तर अधिकृतरित्या बाबासाहेबांनी कायदेशीररित्या केलेलं हे रिपब्लिक राष्ट्र आहे. आणि या रिपब्लिक राष्ट्रासाठी मी यापुढे झटेन. म्हणून तुम्ही पहिल्यांदा बौद्धांनी स्वतःला जात आणि धर्म या कल्पनेतून बाहेर काढण्यासाठी एक आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि त्या आंदोलनाची मागणी असली पाहिजे की आमची स्वतंत्र जनगणना करा. जर ही जनगणना झाली तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 36 शेड्यूल कास्टचे मतदारसंघ होते. तुम्ही बौद्ध झाले म्हणून एका बाजूला राजकीय 18 मतदारसंघ तुमचे नष्ट केले आणि दुसऱ्या बाजूनं तुम्हाला शेड्यूल कास्ट करून तसंच ठेवलं. मग हे जे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल राजकीय, ते किती असेल? जर समजा महाराष्ट्रामध्ये 288 सीट आहेत, आपण गणितासाठी करू 300 सीट आहेत. मग या 300 सीटमध्ये जर बौद्धांचं प्रमाण 20% असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 60 विधानसभा लढवू शकतो, 10 लोकसभा लढवू शकतो आणि याच्या माध्यमातून आम्ही धम्मराज्य या देशात आणू शकतो. ही क्रांती जर आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकलो तर ही क्रांती उत्तर प्रदेशपर्यंत जाईल, ही क्रांती मध्य प्रदेश आणि साऱ्या भारतामध्ये जाईल. त्याचं कारण सांगतो की या देशामध्ये महाराष्ट्रात जसे 1.5 करोड लोक आहेत तसेच उत्तर प्रदेशामध्ये देखील 3.5 करोड शेड्यूल कास्ट आहेत. परंतु जनगणनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर केवळ 2,70,000 तिथे बौद्ध आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रांती झाली का? अजून झालेली नाही. 342 जे 41 जे आर्टिकल आहे, ज्या आर्टिकलमध्ये डिप्रेस क्लास शब्द बाबासाहेबांनी वापरला होता त्या शब्दाला अनुसूचित जाती करून हिंदू धर्माशी तिला निगडीत केलं. त्या यादीशी तुम्ही संबंधित आहात, तुम्ही बौद्ध नाही. म्हणून एक नवा विचार, एक नवी आयडिओलॉजी उभी करायची असेल आणि रिपब्लिकन तत्वज्ञान घटनेच्या माध्यमातून उभं करायचं असेल तर तुम्ही स्वतःला ओळखा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची जी ओळख निर्माण केलेली आहे की यू आर बुद्धिस्ट, यू आर रिपब्लिक, आणि तीच रिपब्लिक विचारधारा रुजवा. एवढं मी आपल्या पुढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद जीवनेजी. भारतीय राजकारणात जेवढी प्रामाणिकता शिल्लक असेल तेवढेच लोक आहेत इथे शिल्लक पण प्रामाणिक आहेत. मित्र हो, उद्याला विवेक मोरे मुंबई यांचं व्याख्यान आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला आपण घेऊन यावं ही विनंती. आभार प्रदर्शनासाठी भारत आंबोरे करतील आभार प्रदर्शन अशी विनंती करतो. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपेल. मी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आभार प्रदर्शन करतो. आज आपल्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत अनिताताई मनोहर भाऊ नाईक आणि त्या आपल्या वेळात वेळ काढून इथे आल्या. त्याबद्दल मी त्यांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि जे आपले रमेश जीवने साहेब आपल्या इथं आले, त्यांनी खूप असं आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि बाकीचे सर्व जे काही मंडळी आहेत त्यांचे मी समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंग उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. धन्यवाद. कृपया सर्वांना एकदा पुनश्च विनंती आहे की उद्या येताना आपल्या किमान कुटुंबाला घेऊन तरी इथं उपस्थित राहावं. धन्यवाद.
गोष्टी सांगण्यात आल्या. हे आहे आपलं